नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परमात्म्याच्या स्वरूपाचा थांग पत्ता नाही. जो निराकार आहे, निर्गुण आहे, निसंग आहे. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले कटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा स्वरूपाचा थांग पत्ता लागत नाही. वेदाला ज्याचा अर्थ कळाला नाही असा जो परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्यानं अनंत रूप घेतले, अनंत अवतार घेतले. गर्ग संहितेमध्ये भगवान परमात्म्याच्या अवतार एक आहे अंश अवतार, परमात्म्याचा एक आहे अंश अवतार, एक आहे अंशांश अवतार. एक कला अवतार आहे, एक आवेश अवतार आहे, एक पूर्ण अवतार आहे, एक पूर्णोत्तम अवतार आहे. अंश अवतार छत्रपती शिवाजी महाराजांचा. भगवान परमात्म्याचा अंश म्हणजे छत्रपती शिवराज आहे. कारण सर्वसाधारण माणसाकडून एवढं कार्य घडणार नाही. जे महाराजांनी धोरणं आखली, जी त्या ठिकाणी किल्ले निर्माण केले आणि महाराजांचं जे नियोजन होतं ते कोणाला सर्वसाधारण माणसाला न जमण्याच्या पलीकडे आहे. जमणार नाही. तो अंशावतार आहे महादेवाचा. एक अंशांश अवतार आहे, कला अवतार आहे, आवेश अवतार आहे. आवेश अवतार कोणता? ज्या वेळेला भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं भगवान परमात्म्यानं नरसिंह अवतारामध्ये, तो आवेश अवतार आहे. गुरु 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 करत खांबातून प्रगट झाला भगवान परमात्मा. राग आहे, आवेश. अंश 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 कला आवेश अवतार, पूर्ण अवतार. एक पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रजीचा आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण. पण कृष्ण कन्हैयाचा जो अवतार आहे, अवतार या शब्दाचा अर्थ काय? अवतरती म्हणजे वरून खाली येणं. आपला जन्म आहे, भगवंताचा अवतार आहे. म्हणजे मूळ आपलं जे घर आहे त्या घरापासून काही कारणास्तव कामानिमित्त बाहेर जाणं. पंढरपूरची महती काही वेगळी आहे, काशीची महती वेगळी आहे. तीर्थक्षेत्र काशी, जिथं विश्वनाथ भगवान आहे, काशी विश्वनाथ. काशीला जर देह ठेवला तर त्याला त्या ठिकाणी मोक्ष मिळतो. माऊली ज्ञानोबा आठवण करून देतात, मोक्ष देऊनी उदार, मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, परिवेचे लागे शरीर तये गावी. मोक्ष देण्यासाठी उदार आहे काशी विश्वनाथ, पण तिथं जाऊन मरावं लागतं. तस पंढरपूर
या पंढरपुरामध्ये, या पंढरपुराची महती काय, महती आहे पंढरपुराची. ज्या वेळेला काहीच नव्हतं, चराचर नव्हतं, तेव्हा होते पंढरपूर. आणि काशी विश्वनाथाची नगरी भगवान भोलेबाबाच्या त्रिशूळावरती आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याचा पंढरपूर चक्रावरी आहे, चक्रावर, त्रिशूळावरी, त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल हरी. 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 त्रिशूळावरी चक्रावरी पंढरी. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल हरी. 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 एक नंदीवरी बसे, सारिके विश्वनाथ विठ्ठल हरी. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल हरी. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल हरी. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल हरी. असा निर्गुण निराकार परमात्मा, त्या परमात्म्याचे अनंत अवतार झालेले आहे. अनेक अवतार आहे, अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार, पूर्णोत्तम अवतार असलेला भगवान कृष्ण कन्हैया, तो गोपाल कृष्ण कन्हैया ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रगट होतो, त्या गवळणींना प्रेम देतो, गोपाळांना प्रेम देतो. गोपाळ मनामध्ये विचार करतात, अरे आतापर्यंत आपल्याला ज्या प्रेमाची कधी कधी अनुभव आला नाही, ते प्रेम या परमात्म्यानं आपल्याला दिलं. भगवान परमात्म्याकडे काही कमी नसताना सुद्धा अलौकिक प्रेम गोपाळांना देतो. चौरेलीला गोपाळांबरोबर भगवान परमात्मा करतात. वृंदावनामध्ये ज्यावेळेला भगवान परमात्म्यानं, आता हा भगवंताच्या हातातला वेणू म्हणजे कोण आहे? भगवान महादेव आहे. महादेवानं वेणू व्हावं आणि त्या वेणूमध्ये जर जणू काही भगवान परमात्मा आदर अमृत होत आहेत, तो वेणू जणू काही भगवान परमात्म्याच्या मुखाचं चुंबन घेतोय, असा परमात्मा. वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे,
गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणुकवनाच माय वाजे वृंदावनी वेणुकवनाच माय वाजे वृंदावनी विनुकवनाचा माय वृंदावनी विनुकवनाचा माय मुख पसरुनी मयूर विराजे मुख पसरुनी मयूर विराजे मुख पसरुनी मयूर विराजे मुख पसरुनी मयूर विराजे मज वासती पाहती यादव राजे पाहती यादव पाहती यादव पाहती यादव राजे वृंदावनी वेणुकवनाच माय वाजे वृंदावनी वेणुकवनाच माय वाजे वृंदावनी विनुकवनाचा माय वृंदावनी विनुकवनाचा माय भगवान परमात्माच्या वेळेला वेणू वाजवतात त्या ठिकाणी तृणचरे लुब्ध झाली. सगळे एकाग्रतेनं त्या वेणूचा नाद ऐकतात महाराज. असा भगवान परमात्मा गवळणी बरोबर त्या ठिकाणी रास क्रीडा करतो, सर्वांना प्रेम देतो. तोच परमात्मा आता गोकुळ सोडून जातोय. भगवान परमात्मा गोकुळ सोडून जायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अत्यंत अत्यंत आनंद दुःख त्या ठिकाणी सर्व गवळणींना आणि गोपाळांना झालं. नंद बाबाच्या महालाच्या समोर त्या ठिकाणी रथ अक्रूरानं आणून उभा केला. कंस मामानं त्या ठिकाणी अक्रूराला पाठवलेला आहे. अक्रूरजीच्या रथामध्ये भगवान परमात्मा ज्या वेळेला आरूढ होतात, या नंदाची अंगणी मिळाल्या गवळणी. नंद बाबाच्या महालाच्या समोर रथ उभा आहे. गवळणींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. आतापर्यंत ज्याला पाहिल्याशिवाय दिवस चांगला जात नव्हता, ज्यानं एवढं प्रेम दिलं तो परमात्मा आता आपल्याला सोडून जातोय. अक्रूराची विनंती करतात. कोणी कोणी अक्रूराला रागवून बोलतात. वृंदावनीच्या सकल जनासी वृंदावनीच्या सकल जनासी दे एवढे जीवदा अक्रूरा नको भगवान परमात्म्यानं अक्रूरजीला सांगितलं, अक्रूरजी चला, कारण आता जर जास्त वेळ थांबलो तर या गवळणींचे प्रेतावरून जावं लागेल. याला विरह म्हणतात. भगवान परमात्मा मथुरेला गेल्यानंतर पुन्हा परत आलेच नाही. भगवान परमात्मा मथुरेला गेले, पुन्हा कधीच आले नाही. आता तुम्ही सांगा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याच्याकडे शक्ती आहे तो परमात्मा पुन्हा येऊ शकत नव्हता गोकुळाला. किती अंतर होतं, सगळं काही नव्हतं, 5-25 किलोमीटरचं अंतर, पण पुन्हा गोकुळामध्ये येऊ शकत होता. पण भगवंताला माहिती होतं की अरे देवाला आपल्या जगाच्या समोर एक आदर्श ठेवायचा होता की तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी मृत्यूलोकात जन्माला आलात ना, तुमचं काहीतरी ध्येय आहे. म्हणून तर भगवान तुकोबारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. अजून एक महत्वाचा मुद्दा, भगवान परमात्म्याला दाखवून द्यायचं होतं, अरे मला पाहिल्यानंतर तर सर्वांना आनंद होतो,
माझ्याशी बोलल्यानंतर, माझ्याशी गप्पा मारल्यानंतर सर्वांना आनंद होतो. पाहण्यामध्ये, भेटण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये आनंद आहे. पण विरहात सुद्धा ज्याला आनंद होतो महाराज, विरहात सुद्धा एक आनंद आहे. गवळणींना विरह झाला भगवान परमात्म्याचा, पण त्या विरहामध्ये सुद्धा क्षणभर भगवान परमात्म्याला त्या विसरल्या नाही. विरहामध्ये आनंद आहे. ज्या वेळेला कोणीतरी आपलं सोडून जातं ना, कोणीतरी आपलं सोडून जातं, त्याची आठवण सतत चित्तामध्ये, अंतकरणामध्ये राहते. एक क्षणभर सुद्धा. आता इथं आल्यानंतर आम्ही शिवचरित्रकार आणि आपल्या गावचं वैभव असलेले रामेश्वर महाराज काळे यांच्या घरी चहा पाण्याला गेलो. मी त्या दिवशी सांगितलं होतं बघा, आईचं अंतकरण असं असतं, जब तक जी तब तक रोई. जोपर्यंत जगते आई तोपर्यंत मुलाची आठवण असते. रामेश्वर दादाला काळानं आपल्यातून हेरून नेलं, पण आपण असं समजायचं नाही. बघा, ही सगळी भगवंताची लीला आहे. आणि नुसती पृथ्वी म्हणजे लोक नाही. आपल्याला वाटतं पृथ्वी म्हणजे सगळं आहे, दुसरं काहीतरी अनेक लोक आहे ना. तपोलोक आहे, भोर लोक आहे, जनलोक आहे. सगळे जेवढे लोक आहे भगवान परमात्म्याने निर्माण केलेले आहे. एखाद्या वेळेला रामेश्वर महाराजांचं इथल्यापेक्षा महत्वाचं काम त्या लोकांमध्ये असेल, आणि म्हणून तर भगवान परमात्म्यानं विरह घडून आणला. मग त्या विरहामध्ये सुद्धा क्षणभर सुद्धा आपण जर त्याला विसरत नसेल, तर त्या विरहामध्ये, त्या दुःखामध्ये सुद्धा आनंद आहे. त्या दुःखामध्ये सुद्धा आनंद आहे. हे गवळणीकडून शिकावं. एकदा कबीरदास महाराजांना काही मंडळी म्हणले, काय महाराज, काय तुमचं वाक्य आहे, काय तुमचं बोलणं आहे महाराज, काय तुमचं ज्ञान आहे, काय तुमची विद्वत्ता आहे. कबीरदास महाराज होते ते. कबीरदास महाराज म्हणले, खबरदार, अरे कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. एक एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. कबीर कबीर काय म्हणता? खऱ्या प्रेमाची व्याख्या कळून घ्यायची असेल, आज आम्ही प्रेमाची व्याख्या फार मातीत मिळून टाकली. शारीरिक वासनेला आम्ही त्या ठिकाणी प्रेम म्हणतो, याला प्रेम म्हणत नाही. प्रेम म्हणजे काय? गोपिकांकडून शिकावं महाराज. परमात्म्याची जी इच्छा आहे, त्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळवणं, याचंच नाव प्रेम आहे. भगवान परमात्म्याची जी इच्छा आहे आणि त्याची इच्छा आहे, त्याच्यामध्ये आपण बदल करण्याचं सामर्थ्य का आपल्यामध्ये? आपण कशाला एक्स्ट्रा डोकं चालवायचं? म्हणून तर साधू संतांनी विचार करून करून, मंथन करून सांगितलंय की बाबांनो, ठेविले अनंते तैशीची राह. अनंतानं म्हणजे परमात्म्यानं आपल्याला जसं ठेवलं तसं राहावं. पण राहत असताना काय करा? चित्त असू द्यावे समाधान. संसार आहे, प्रपंच आहे. याच संसारामध्ये एका बाजूला बंगला दिसेल, बिल्डिंग दिसते मोठी, एका बाजूला रात्रंदिवस कष्ट करून झोपडी दिसते. संसार आहे तो. कोठे काही एक आहे एक नाही. पण तुम्हाला कोणी सांगितलं बिल्डिंग मध्ये झोपल्यानंतर त्या ठिकाणी झोप येते ना आनंद वाटतो? असं आहे का? बिल्डिंग मध्ये झोपल्यानंतर सुखच प्राप्त होईल असं आहे का? नाही महाराज. ज्याला झोपडीमध्ये सुद्धा आनंद घेता येतो तो खरा आहे. ज्याला झोपडीमध्ये सर्वसाधारण जीवन व्यतीत करून सुद्धा उंच टोकाचा आनंद ज्याला घेता येतो तो खरा त्या ठिकाणी गृहस्थी आहे. विरहामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याला विसरता कामा नये. विरहामध्ये आम्हाला त्याची आठवण आली पाहिजे. मग आम्ही ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला जेवण झालं, आम्ही झोपलो, झोपताना सुद्धा परमात्म्याची आठवण यावी. देवा, तुझ्या कृपेनं आज दिवस चांगला गेला, चांगली झोप येऊ दे.
चांगली झोप आली तर सकाळी मला लवकर तू जागव. कोणाला विनंती करायची? देवाला. भगवंतानं आपल्याला जर सकाळी जागवलं नाही तर मला सांगा, 9:30 वाजेपर्यंत 9:45 वाजेपर्यंत जर देवानं आपल्याला जागवलंच नाही, 10:30ला तर मोटरसायकली लागल्या आपल्या घरापुढं. कशाला? राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन काही, जिथून पुन्हा यायचं नाही. बरोबर की नाही? मग देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. विरहामध्ये सुद्धा गोपीनं भगवान परमात्म्याचं स्मरण करावं. भगवान परमात्मा रथामध्ये बसून जेवढ्याला निघून जातात, मथुरेमध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या पाठीमागं काही गोपाळ आलेले रथाच्या पाठीमाग. तिथं गेल्यानंतर त्या गोपाळांचे कपडे चांगले नाही. मग शहरी भागामध्ये जायचं म्हटल्यानंतर चांगल्या प्रकारचे वस्त्र असावी, म्हणून गोपाळांना कपडे मागण्यासाठी, कपडे घेण्यासाठी त्या ठिकाणी धोबी घाटावर गेले. त्या धोब्याला विनंती केली, बाबा अरे आम्हाला आमच्या सवंगड्यांना कपडे दे ना. खूप कपडे होते त्यांच्याकडं, कपडे असून सुद्धा दिले नाही. धोबी आदवा तद्वा वाकडं तिकडं बोलायला लागला. भगवान परमात्म्यानं विचार केला आणि एक गालफडात मारली. तो त्या ठिकाणी गतप्राण होऊन खाली पडला. मग काही म्हणले, महाराज नुसते कपडे दिले नाही तर देवानं त्याला मारलं. का मारलं? या जन्मातलं नाही, ते मागच्या जन्मातलं आहे. तो तोच होता ज्यानं भगवान परमात्म्याच्या सीतामय्येवरती संशय घेतला होता. प्रभू रामचंद्रजीच्या अवतारामध्ये या जन्मामध्ये त्याला त्या ठिकाणी शिक्षा दिली. शिंपी दादाकडे गेले. शिंपी दादाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या कपड्याचं माप व्यवस्थित करून घेतलं, शिवून घेतले. शिंपी दादाला आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होईल. मल्ल सभेमध्ये भगवान परमात्मा येत असताना रस्त्यामध्ये कुब्जा दासी ही कंस मामाची त्या ठिकाणी चंदन उघडून देत होती. कारण कुब्जे सारखं चंदन हे फक्त कुब्जाच त्या ठिकाणी उगाळू शकत होती. तिच्यामध्ये काहीतरी विशेष गुण होता चंदन उघडण्याचा. प्रत्येकाकडे काहीतरी विशेष कला भगवान परमात्म्यानं दिलेली असते. कुब्जा दासीनं जर चंदन उघडायला सुरुवात केली तर इतकं सुंदर ती त्या ठिकाणी, तो कंस मामाला तो गंध आवडायचा. पण कुब्जा दासीचं एक विशेष होतं, चंदन उघडायची कंस मामासाठी आणि चिंतन करायची परमात्म्याचं. चिंतन कोणाचं करायची? कृष्ण कन्हैयाचं. चंदन उघडायची कंस मामासाठी. तसंच करायचंय आम्हाला. आम्हाला संसार प्रपंच करायचा आहे, आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे मंडळी परिवार यांच्यासाठी. परंतु त्या संसारामध्ये कर्म करत असताना मात्र आठवायचंय त्या कृष्ण कन्हैयाला. हे ज्यानं केलं जमलं बस. एकदा कबीरदास महाराज त्या ठिकाणी लागवड करत होते, रोपांची लागवड करत होते, मिरचीची लागवड, भाजीची लागवड करत होते. आणि इकडचे रोप घ्यायचे, इकडं लावायचे. बाकीच्यांनी एक महात्मा गेले, कबीरदास महाराज मी खूप दुरून आलो तुमच्याकडे, माझी एक शंका आहे, त्या शंकेचं निरसन करा. काय शंका आहे? मन लागत नाही परमार्थावरती, काय करावं? भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी काय करावं? कबीरदास महाराजांनी सांगितलं, कृती करता करता सांगितलं, यहाशे उखाडणं आणि यहा लागाना. तो म्हणला, महाराज मी एवढ्या लांबून आलो, तुम्ही काय म्हणता? कशी भक्ती करावी, कसं नामस्मरण करावं? यहाशे उखाडणं आणि यहा लागाना, याला काय अर्थ आहे का? याला परमार्थ म्हणतात का? लोक तर तुमचं खूप नाव घेतात. कबीरदास महाराजांनी सांगितलं, बाबा मी मिरचीचं रोप जसं इकडून उपटून इकडं लावलं ना, तसं संसारातलं चित्त काढायचं आणि परमात्म्याच्या चरणावरती जडायचं. याचाच अर्थ या असे उखाडणं या लागाना. आम्ही संसारामध्ये त्या ठिकाणी राबतोय, कर्म करा. बघा करावं लागेल.
संसारही करावा लागेल, खांद्यावर जबाबदारी आहे. यज्ञ, याग, होम, हवन हे सगळे नियम कोणासाठी आहे? संन्याशासाठी नाही. संन्याशानं त्या ठिकाणी स्वतःचा काय केलेला आहे? पिंडदान विधी करून टाकलेला, त्याला कुठलीच जबाबदारी नाही. मग जबाबदाऱ्या सगळ्या ग्रहस्थीसाठी आहे. ग्रहस्थी धर्माच्या जबाबदाऱ्या का बरं प्रभू रामचंद्रजीनं, कृष्ण कन्हैयानं ग्रहस्थी धर्म स्वीकारला आणि ग्रहस्थीच्या सगळ्या जबाबदाऱ्या पाडल्या का? त्याचं कारण एकच आहे, भावी काळामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आठवण राहावी ग्रहस्थीच्या खांद्यावरती या जबाबदाऱ्यांची. म्हणून प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. संसार प्रपंच करायचा, पण हे करत असताना मी करतो असं म्हणायचं नाही. परमात्मा करतोय, माझ्याकडून तो करून घेतो. करता हरविता तोच आहे परमात्मा, म्हणून त्याचं स्मरण करायचं. आणि याच्यासाठीच आपल्या साधू संतांनी सगळे ग्रंथ, त्या ठिकाणी अभंग, सगळे त्याचा अर्थ काय शिकवतो हेच करायचं. गोपिकांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी कर्म करायच्या संसारातलं, परंतु त्या ठिकाणी आठवण मात्र क्षणाक्षणाला भगवंताची. तुम बिन मोरी कोण खबरली, तुम बिन मोरी कोण खबरली, तुम बिन मोरी कोण खबरी, तुम बिन मोरी कोण खबरी, तुम बिन मोरी कोण खबरली, तुम बिन मोरी कोण खबरली, तुम बिन मोरी कोण खबरी, तुम बिन मोरी कोण खबरी. गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी, तुम बिन मोरी कोण खबरी, तुम बिन मोरी कोण खबरी, तुम बिन मोरी कोण खबरी, तुम बिन मोरी कोण खबरी. भगवान परमात्मा संसारातलं कर्म करायच्या, परंतु भगवान परमात्म्याला क्षणभर विसरत नव्हत्या. त्याच गोपिकांनी ज्या वेळेला विचार केला, जर आमच्या परमात्म्याला जर त्या मथुरेमध्ये सुख भेटत असेल आणि त्याचं जर जीवनाचं ध्येय काही दुसरं असेल, तर आम्ही का त्याच्या वाटेला आडवं यावं? म्हणून विरह राग म्हणतात त्याला. भगवान परमात्मा निघून गेल्यानंतर गोपिका त्या ठिकाणी भगवान परमात्मा ज्या वेळेला निघून गेले, भगवान परमात्मा गेल्यानंतर गोपिका विरह त्या ठिकाणी अंतकरणामध्ये निर्माण झाला. त्या विरहामध्ये सुद्धा त्यांना आनंद मिळत होता. कोणी काही समजून सांगितलं आणि किती समजून सांगितलं तरी एक तिळभर सुद्धा प्रेम कृष्णाच्या पाय चरणाचं त्या ठिकाणी कमी होत नाही. चित्तामधून तो भगवान परमात्मा एक क्षण सुद्धा बाहेर जात नाही. असं ज्यांचं प्रेम परमात्म्यावरती, जर तो परमात्मा निघून गेला, त्यानं त्या ठिकाणी मथुरेमध्ये गेल्यानंतर ती कुब्जा जी दासी होती चंदन उगाळून देणारी, ती कुब्जा 8 ठिकाणी वाकडी होती. 8 ठिकाणी कुबड निघलेलं होतं कुब्जेला. आणि भगवान परमात्मा सवंगडी जवळून चालले. त्या वेळेला त्या कुब्जेला भगवान परमात्म्यानं चंदन मागितलं, पण चंदन मागताना भगवान परमात्म्यानं एक शब्द वापरला, हे सुंदरी हमें चंदन दे ना. हे सुंदरी,
सुंदरी म्हटल्यानंतर कुब्जाला राग आला ना थोडा, कारण 8 ठिकाणी शरीर वाकडं आहे, 8 ठिकाणी कुबड आहे. मग हा उपहासानं सुंदर म्हटला का? त्यावेळेला कुब्जा भगवान परमात्माला म्हणते, देवा मी तुम्हाला ओळखते, परंतु चेष्टा करताना जरा वयाचा विचार करत जा, माझं वय जास्त आहे आणि तुम्ही म्हणता सुंदरी, मी सुंदर आहे का? मी सुंदर दिसते का तुम्हाला? त्यावेळेला भगवान परमात्म्यानं बघितलं, हिनं माझं किती स्मरण केलेलं आहे, किती नित्य माझं त्या ठिकाणी नामस्मरण केलेलं आहे. हिच्या चिंतामध्ये, हिच्या चिंतनामध्ये कोण आहे? भगवान परमात्मा आहे. तो चतुरा, तो शिरोमणी भगवान परमात्मा म्हणले, नाही तू खरंच सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. आणि मग अशी कुब्जा समोर घेतली भगवान परमात्म्यानं. या ना, आदरणीय बाबासाहेब भाऊ या ठिकाणी त्यांना पूजन करण्याची इच्छा होती आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देईल सप्ताह कमिटीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, जामगावच्या वतीनं, सगळ्या तरुण मित्रमंडळीच्या वतीनं. का? कारण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी अतिशय परिश्रम या ठिकाणी ते घेतात. काल आपण विवाह सोहळा पाहिला, किती सुंदर या ठिकाणी नियोजन त्यांनी केलं, म्हणून मनपूर्वक त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. कारण सर्वांचे त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रेम आहे आणि त्यांनी एखाद्याला सांगितलं ना हे काम करायचं, ते लगेच करतात सर्व. आणि सगळी सेवादारी मंडळी मी पुन्हा खूप धन्यवाद देईल. मी सांगत होतो की कुब्जा दासीला त्या ठिकाणी समोर घेतलं, भगवान परमात्म्यानं पायावर पाय ठेवला आणि असा महाराज हनवटीला हात लावला, वर उचललं, कुब्जेचे ते वाकडे पण निघून गेलं आणि तिचं एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर झालं. हा भगवान परमात्म्याचा चमत्कार आहे. अतिशय आनंद कुब्जेला झालेला आहे. भगवान परमात्मा बळीराम दादा आणि सवंगडी त्या ठिकाणी गेल्या, राजमहालामध्ये जाताच त्या ठिकाणी पिसाळलेला हत्ती सोडण्यात आला. त्याचाही भगवान परमात्म्यानं वध केला. सर्व राक्षसांचा वध करून भगवान परमात्म्यानं कंस मामाचा वध केला. कंस अगोदर कंसानं सुद्धा एक भक्ती केलेली आहे बरं का. भयातून जी भक्ती निर्माण झाली, कृष्ण 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 सारखा कृष्ण कृष्ण म्हणत होता कंस, त्यानं एक भक्तीच केलेली आहे. त्याच्या ध्यानात, त्याच्या मनात, त्याच्या चित्तामध्ये आला गेला असंच होतं कंस मामाच्या चित्तामध्ये. सतत 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 पाणी प्यायला ज्या वेळेला घेतलं, त्या पाण्याच्या ग्लास मध्ये, तांब्यामध्ये सुद्धा काय दिसायचा? कृष्ण दिसायचा. जेवण करायला घेतलं, त्या जेवणाच्या घासामध्ये सुद्धा कृष्ण दिसायचा. अंथुरणावरती झोपायला लागला तरी अंथुरणावर कोण दिसायचा? कृष्ण दिसायचा. एक आहे स्वप्नात भगवत दर्शन. स्वप्नामध्ये भगवंताचं दर्शन जर झालं तर भाग्यवान आहे. स्वप्नामध्ये भगवान परमात्मा यावं बरं का, कारण त्याला कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी, म्हणजे भगवान परमात्मा हा मंगलमय आहे. तो स्मशान भूमीत दिसला तरी मंगलच आहे, तो एखाद्या पडक्या वाड्यामध्ये दिसला तरी मंगलच आहे, तो स्वप्नात दिसला तरी मंगलच आहे. म्हणून स्वप्नामध्ये भगवत दर्शन ज्याला झालं तो भाग्यवान आहे. पण आम्हाला स्वप्नामध्ये देव नाही येतो, किरकाळ्या ऐकू येतात, भूत खेत हे आमच्या स्वप्नामध्ये येतात. काही घुमणाऱ्या महिला मंडळी ते आमच्या स्वप्नात येतं. मला सांगा, देव, काही लोक म्हणतात देव अंगात आला. देव अंगात आणावा लागतो का राहतोच? बरं, देव अंगात आणावा लागतो का राहतोच? मुळातच आहे ना, आणण्याची काय गरज आहे? स्वप्नामध्ये भगवत दर्शन एक आहे, त्या ठिकाणी सर्वत्र भगवत दर्शन, सर्वत्र. हर देश में तू,
हर देश में तू हर वेश में तू तेरे रूप अनेक तू एक ही तेरे रूप अनेक तू एक ही तेरे रूप अनेक तू एक ही है तेरे रूप अनेक तू एक ही है ज्या भगवान परमात्म्याने विश्व निर्माण केलेलं आहे भगवान परमात्म्याने विश्व निर्माण केलं हे पर्वत यांना द्या हे वृक्ष अंडज स्वेडज उद्भिद जारज 4 प्रकारच्या खाणी हे भगवान परमात्म्यानं नटवलेलं आहे सगळं परमात्मा विश्वामध्ये नटलेला आहे पोशाख वेगळा असेल रूप वेगळे असतील हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर वेश में तू तेरे रूप अनेक तू एक ही तेरे रूप अनेक तू एक ही तेरे रूप अनेक तू एक ही है तेरे रूप अनेक तू एक ही है असा परमात्मा नटलाय महाराज अनंत रूपाच्या भगवान परमात्म्याचे तो भगवान परमात्मा सर्वत्र दिसतोय कंस मामाला तो सुद्धा भाग्यवान आहे ना हो. भयानच त्या ठिकाणी अगोदरच तो त्या ठिकाणी त्याच्या रात्रंदिवस चिंतनामध्ये राहून ते स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपल्या घरामध्ये जुन्या काळामध्ये एक मातीचं घर असायचं कुंभारीन माशीचं ते कुंभारीन माशी काय करते बरं ती अंड पिलू देत नाही मग घासावरच्या मकावरच्या हिरव्या आळ्या पकडून आणते त्याच्यामध्ये कोंडून ठेवते काय करते जाता येतं त्या आळीला काय करते डंक मारते डंक सारखा आळीच्या मनात भीती निर्माण होते भय निर्माण होता आता येईल मला चावा घेईल कसं होणार माझं कसं होणार 15 दिवस गेले 16 दिवस गेले 17 दिवस 21व्या दिवशी चमत्कार झाला आता ती आळी राहिली नाही त्या आळीला पंख फुटले आणि तिची ती कुंभारीन माशी तयार झाली कशाचा परिणाम ध्यास लागला ध्यास तसा आम्हाला ध्यास लागावं ध्यान लागावं ध्यान लागले श्रीरामाचे ध्यान लागले श्रीरामाचे ध्यान लागले श्रीरामाचे ध्यान लागले श्रीरामाचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागले श्रीरामाचे ध्यान लागले श्रीरामाचे त्या श्रीरामाचं ध्यान लागावं त्या कन्हैयाचं ध्यान लागावं आणि महाराज असं करून 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 दुःख नाही सोड दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल आणि परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही कंस मामाला भयभीत झालेला आहे ध्यास लागलेला आहे त्या कंस मामाला भगवान परमात्मा छातीवर बसल्याबरोबर बुक्का टाकणार त्याच्या आत त्यानं प्राण सोडला तो विलीन झाला भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये उग्रसेन महाराजांना जेलमध्ये टाकलेलं होतं कंस मामानं त्यांना सोडवलं देवकी माता वसुदेवजी यांना कारागृहातून यांची मुक्तता केली आणि तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपला परिवार घेऊन राहत असताना आता भगवान परमात्मा मोठे झाले एक दिवस भगवान परमात्मा एकांतामध्ये उभे राहून घराच्या वर आपण काय म्हणतो त्याला वरच्या मजल्यावर जाऊन चंद्र उदयाला आलेला आहे त्या चंद्राकडे पाहून भगवान परमात्म्याला गोपिकांची आठवण झाली
अरे मी आलो इकडं तेव्हापासून माझ्या गोपिका सर्व गवळणी त्या ठिकाणी विरहामध्ये रडत असतील, माझी आठवण काढत असतील. माझी यशोदामाई जिनं मला माखन मिश्री खाऊ घातली, लोण्याचा गोळा घेऊन माझी यशोदामाई माझ्या पाठीमागे धावत होती. ए कन्हैया, कन्हैया, तुला माखन मिश्री खूप आवडते ना रे कन्हैया. काठी घेऊन ज्या वेळेला मी माती खाल्ली असेल, माती खात होतो, माझी यशोदामाई माझ्या पाठीमागे धावत होती. बळीराम दादानं सांगितलं माती खाल्ली, त्या वेळेला मी मैयाला सांगत होतो मी खोटं बोलत होतो. मैया मोरी, ओ मैया मोरी, मैया मोरी, मैया मोरी, सुन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो, मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. मी माती खाल्ली नाही, मी माखन खाल्लं नाही, मी खोटं बोलत असेल माझ्या यशोदामाईला त्या ठिकाणी, परंतु तरी देखील जिनं राग धरला नाही, माझ्यावर एवढं प्रेम केलं, ती माझी यशोदामाई मला आठवण येते. त्या गवळणीची आठवण येते, त्या गोपाळांची आठवण येते, मला त्या मधुमंगलाची, त्या गोपाळाची आठवण येते, ज्यानं माझ्यासाठी ते ताक तोंडात धरून आणलं आणि त्याची चव मला दिली. असा भगवान परमात्मा आठवण काढत बसला. आणि उद्धवजी गेले. उद्धवजी हे ज्ञानी आहे, भगवंताचे मित्र आहे. उद्धवजी म्हणतात, देवा का रडतो? रडू आलं पाहिजे बरं का. सारखं रडून 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 डोळ्यामध्ये जे महाराज डोळ्यातून जे अश्रू निघतात, त्या अश्रूच्या बाहेर पडण्यामध्ये सुद्धा आनंद आहे, पण तो समजला पाहिजे. व्याकुळ झालेल्या या गवळणी, भगवान परमात्मा सुद्धा व्याकुळ झाले त्या गवळणीसाठी आणि त्या ठिकाणी गोपाळांसाठी. उद्धवजी म्हणतात, देवा तू समजत नाही, तू ज्ञानी आहे ना, स्वतःला तू भगवान परमात्मा आहे आणि तू एवढा मोठा असताना तुझ्या डोळ्यातून अश्रू. डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. डोळ्यातून अश्रू कधी येतात? ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचते त्या वेळेला डोळ्यातून अश्रू येत असतात. तुम्ही पाहिलंय, तुम्हाला प्रसंग माहिती आहे. कितीही निबर काळजाचा बाप असू द्या, काही लोक निबर काळजाचे असतात, आयुष्यात कधी रडत नाही, कधीच रडत नाही, कधीच रडत नाही, लढत राहतात पण रडत कधीच नसतात. असे काही माणसं असतात. पण सांगून जाईल मी आपल्याला या कथेच्या माध्यमातून, कधीच रडत नसणारे लोक सुद्धा 2 वेळेला रडतात बरं का. कधी? ऐका, पहिल्यांदा आई गेल्यानंतर रडतात आणि दुसरं रडू त्या वेळेला येतं ज्या वेळेला मुलगी त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते ना, त्या दिवशी रडतात बघा. त्या दिवशी रडत असतात. कारण एक सूत्र लक्षात घ्या, बापाचं जास्त प्रेम हे मुलीवर असतं. तुम्हाला माहित असेल का, अनुभव असेल का नाही. आणि आईचं जास्त प्रेम हे मुलावर असतं, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. बापाचं जास्त लाडकी कोण? मुलगी असते. आणि आईची जास्त लाडका कोण असतो? मुलगा असतो. म्हणून तर ते पोरग काही मागायचं असलं ना, पप्पाला डायरेक्ट नाही मागत, ते आईला मध्ये घालीत की नाही. म्हणजे आईचं जास्त प्रेम मुलावर आहे आणि बापाचं जास्त प्रेम मुलीवर आहे. मग माझ्या ताईच्या कल्याणासाठी मी काही करू शकतो, ही धारणा बापाची आहे. असं आपण म्हणायचं नाही एखाद्यानं सोयरीक दाखवली आणि लगे त्या ठिकाणी बापानं काय केलं, कबूल केलं आणि लगे बाप गेला आणि लगे एका दिवसात सोयरीक जमली. असं होत नसतं, असं कधी होत नसतं. मग बापाला जर सांगितलं अमक्या ठिकाणी स्थळ चांगलं आहे, तर त्या ठिकाणी बाप त्या पाहुण्यांबरोबर जातो. पुढच्या घरात बसल्यानंतर सुद्धा बाप शांत नाही बसत.
बापाची नजर ही किचन रूम मध्ये जात असते पाठीमागच्या. यांच्या घरात काय आहे काय नाही, यांचं वागणं कसं आहे, यांचं बोलणं कसं आहे, यांचा स्वभाव कसा आहे, यांच्या बरण्यांमध्ये ठेवलेलं काय काय आहे, सगळ्या गोष्टीची चौकशी बाप करत असतो. त्या बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर बापानं पाहिलं, निरखून पाहिलं बापानं. माणसांचा स्वभाव आवडला. बापाच्या मनानं खात्री दिली, अरे तुझी ताई जर या घरात दिली ना, तिचं कल्याण होणार आहे. 4-2 दिवस जाऊन दिले बापानं. पण एक दिवस पुन्हा त्या गावात गेला. का? सगळे माणसं माहिती आहे, पण नवरदेवाचे मित्र कसे आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, याची चौकशी करण्यासाठी बाप गेला. आणि मग 10-5 मित्रांनी सांगितलं, अहो आमचा बाळू ना खरं सोनं आहे. असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी महाराज बापाच्या अंतकरणाला खात्री पटली, आता तुझी ताई द्यायची या घरात. मग काही कुठाने करायला तयार होणार ना, जो त्याचा नाव बाप आहे. काही कुठाने करतो मग बाप. 10 लाख रुपये कर्ज काढलं शेतकरी असेल तर 5 लाख रुपये हुंडा देईल. 5 लाखामध्ये मोठं लग्न करील माझ्या ताईचं. मंडपवाल्याकडे गेला, मंडपवाल्याला सुपारी ठरवली 60,000 रुपये. पण 60,000 मध्ये 30,000 आता देतो, 30,000 कपाशीवर देतो असा म्हणणारा बाप आहे. आचार्य दादाकडे गेला, सुपारी ठरवली, अर्धे आता अर्धे नंतर देतो म्हणणारा बाप आहे. पत्रिका छापल्या, पण त्या पत्रिका वाटण्यासाठी त्या ठिकाणी पेट्रोलला पैसे खर्च होतील म्हणून सायकलवरून घरोघर पत्रिका वाटणारा कोण आहे, त्याचं नाव बाप आहे. लग्नाच्या दिवशी सकाळी मुलीनं विचारलं, अगं आई माझ्या पप्पा कुठे? आईनं सांगितलं, ते बघ तुझा बाप मंडप झाडून घेतो, ते बघ पाठी 4 वाजता उठलाय, एका चहाच्या कपावर मंडप झाडून घेतो, तो बघ तुझा बाप. 9:30 वाजता 10 वाजता पाहुणे मंडळीचं आगमन झालं, या बसा रामराम म्हणणारा बाप आहे. 12:30 वाजता अंतरपाठ धरला, ब्राह्मण बोन आवाज दिला, सावधान. मंडप गच्च भरलेला आहे, अक्षता टाकतायत सर्व. बाप कुठे? त्या गच्च भरलेल्या मंडपामध्ये सुद्धा मंडपाच्या डाव्या कोपऱ्याला उभा राहून थरथर त्या हाताने अक्षता जो टाकीतो ना, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. आणि लग्न लागलं, विवाह सोहळा पार पडला, कन्यादान होतलं, फळ भरलं. 4:30 वाजता मुलगी रडायला लागली, आजी 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 माझं कसं होणार आजी? ए आजी जाते मी आजी, सासरी चालले आजी. आता एक काम कर आजी, एक काम कर, माझ्या बाबाकडे लक्ष ठेव ना. तुला माहिती आहे ना माझ्या पप्पाचे आणि माझ्या मम्मीचे भांडणं होतात. मध्यस्थी करत जा आजी, सोडत जा ग. आजीच्या गळ्यातून चुलतीच्या गळ्यामध्ये, चुलतीच्या गळ्यातून मावशीच्या गळ्यामध्ये, मावशीच्या गळ्यातून भावाच्या गळ्याला कडकडून बिलगली. ए भैया, अरे तुला माहिती आहे ना आपल्या पप्पांना बीपीची गोळी चालू आहे, आपल्या पप्पांना शुगरची गोळी चालू आहे. अरे वेड्यासारखं करत जाऊ नको, काम ऐकत जा बाबा. आणि भावाच्या गळ्यातून ज्या वेळेला आईच्या गळ्याला बिलगली ती लेक, आई म्हणते तुझं कसं होणार? आई येते मी, कसं होणार तू? हे पाहिलं दृश्य बापानं. मुलगी रडायला लागली, सहन नाही झालं बापाला. धावत आला, काळजावर दगड ठेवला आणि धावत आलेल्या बापानं त्या ठिकाणी येऊन आवाज दिला, ए वेड्यासारखं रडत असतात का? आनंदाच्या क्षणी रडत नसता, रडू नको बेटा असं म्हणणारा बाप आहे. जवळ घेतलं मुलीला, मुलीनं हुंदका फोडला, मुलगी रडायला लागली, बाबा बाबा चालले मी सासरी बाबा. यदा कदाचित या 20-22 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्याकडून एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा बाबा, मी जाते बाबा. बाबा चांगलं वागेल बाबा. घरात जर भांडण झालं ना बाबा, दरवाजा आतून बंद करून घेईन बाबा घराचा, पण भांडण चव्हाट्यावर येऊ देणार नाही बाबा. चांगलं वागेल बाबा, चांगलं बोलेल बाबा, कधी आबोला धरणार नाही, विनाकारण कोणाशी भांडणार नाही बाबा. जाते मी, जाते बाबा. फक्त एक काम करा बाबा, एक काम करा, गुरुवारी मला घ्यायला तुम्हीच या. गुरुवारी घ्यायला मला तुम्हीच आले पाहिजे बाबा. येतो बाई.
असा म्हणणारा बाप आहे. मुलगी गाडीत बसली, निघून गेली गाडी. गाडी निघून गेली. मंडपवाल्यानं आता मंडप सोडलाय. आचार्य दादानं भांडे कुंडे गाडीमध्ये टाकले, निघून गेला तो. मंडपवाला निघून गेला. पाहुणे रावळे सगळे निघून गेले. आणि संध्याकाळी त्या घरामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये पोत्याच्या सांदीला तोंड खुपसून रडणारा कोण आहे? त्याचं नाव बाप आहे बरं का, त्याचं नाव बाप आहे. हे अंतःकरण आहे. असंच झालं भीमक राजाच्या बाबतीमध्ये सुद्धा. भीमक राजाची कन्या रुक्मिणी आहे आणि ती रुक्मिणी माता सर्व गुण संपन्न आहे. आपल्या मुलीची काळजी भीमक राजाला अशीच वाटत होती. बापाचं अंतःकरण विशाल असतं, व्यापक असतं. भीमक राजा काळजी करतो मनात, माझ्या ताईचं चांगलं झालं पाहिजे. भगवान परमात्म्याचं गुण ऐकलेले होते. असा आहे भगवंत, सावळा, सुकुमार, पराक्रम माहिती होता, ऐकला होता. मनोमन भगवान परमात्म्याला वरलेलं होतं रुक्मिणीनं. भीमक राजाच्या अंतःकरणामध्ये एकच त्या ठिकाणी काय चालू आहे? माझ्या ताईचं चांगलं झालं पाहिजे. पण भीमक राजाचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे रुक्मा. त्या रुक्माच्या मनात वेगळं होतं. त्याला ती रुक्मिणी शिशुपालाला द्यायची होती. रुक्मिणी शिशुपालाला द्यायची होती. रुक्मिणीच्या मनामध्ये कृष्ण कन्हैया, आणि म्हणून रुक्मिणीने एक पत्र पाठवलं भगवंताला एका ब्राह्मणाकडं. ते ब्राह्मण बा पत्र घेऊन गेले, परंतु उत्तर त्याचं येईनाच. भगवंतानं ते वाचलं. वाचल्यानंतर तिच्या मनातला भाव, आता ही रुक्मिणी कोण आहे माहिती? ही लक्ष्मीच आहे मनास. नारायणाची लक्ष्मी, त्याच नारायणाचा अवतार. राम अवतारही नारायणाचाच आहे, कृष्ण अवतारही नारायणाचाच आहे. सीता माता ज्या वेळेला होते ती हीच लक्ष्मी आहे, आणि रुक्मिणी ज्या वेळेला होते ती हीच लक्ष्मी आहे. महाराज लक्ष्मीचा अवतार आहे. सीता माता तीच आहे, रुक्मिणी तीच आहे. रुक्मिणीनं मनोमन कृष्ण कन्हैयाला वरलेला आहे, परंतु अजून निरोप काय येत नाही. म्हणून भगवान परमात्मा रुक्मिणी माता काळजीत आहे. रुक्मिणी माता विनंती करते, सुदेव ब्राह्मण पाठविलासे येईना काय करू. सुदेव ब्राह्मण पाठविलासे येईना काय करू. कसा ग बाई हरिविन धीर धरू. कसा ग बाई हरिविन धीर धरू. धीर धरू कसा ग बाई हरिविन.
सुदेव ब्राह्मण पाठविलासे येईना काय करू, कसा ग बाई हरी विन धीर धरू. रुक्मीच्या अंतःकरणामध्ये एकच विचार आहे, ब्राह्मण बोला पाठवलं परंतु अजून निरोप येत नाही. निरोप भगवान परमात्म्या पर्यंत पोहोचलेला होता आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं, की माझा विवाह ठरलेला आहे, पण शरीरानं जरी माझा विवाह ठरलेला असेल पण मनानं मी तुम्हाला वरलेला आहे. आमच्या कुळदेवतेच्या दर्शनासाठी मी मंदिराच्या बाहेर येणार आहे. त्याच वेळेला येऊन माझ्याशी तुम्ही विवाह करावा असा निरोप भगवान परमात्म्याला पाठवलेला होता. भगवान परमात्म्यानं तो निरोप वाचला. मनोमन रुक्मिणीला भगवान परमात्म्यानं वरलेला आहे आणि भगवान परमात्मा रथामध्ये आरूढ झाले. भगवंतानं जाऊन त्या ठिकाणी रुक्मिणीला मंदिरामधून त्या ठिकाणी पळून आणलं. हे पाहिलं बाकीच्या राजांनी, हे पाहिलं भावानं पाहिलं रुक्मिणीच्या. तो धावला आणि जोरदार युद्ध त्या ठिकाणी. तोपर्यंत बळीराम दादा सुद्धा भगवान परमात्म्याच्या मदतीला आलेला आहे आणि ते युद्ध सुद्धा भगवंतानं जिंकलं. सर्वांची फजिती झाली आणि तो जो रुक्मा होता, शिशुपाल होता, यांचा पराजय भगवान परमात्म्यानं केलेला आहे. आणि त्या ठिकाणी एक अलंकार निर्माण झाला बघा. शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला एक अलंकार शिकवला जातो, त्याचं नाव श्लेष अलंकार आहे. रुक्मिणी माता म्हणते, शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. म्हणजे शिशुपाला बरोबर मला विवाह करायचा नाही. ज्या वेळेला शिशुपाल माझा नवरा आहे त्यावेळेला मी त्याला मी त्याला वरणार नाही. पण भगवान परमात्मा ज्या वेळेला त्या ठिकाणी नवरा आहे मी त्याला वरणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा पार पडला. भगवान परमात्म्याचा संसार सुरू झाला. ग्रस्तीच्या खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या जगाला कळाव्या म्हणून कृष्ण नीती आहे. भगवंताचा अवतार कशासाठी? तर जे अन्यायानं वागतात, अपराध करतात, वाईट वागतात, त्यांना धडा शिकवण्यासाठी. अधर्माच्या विरोधात भगवंताचा अवतार आहे. जगाला रीत शिकवायची तो भगवान परमात्मा आहे, कारण त्यानं निर्माण केलेलं आहे. इथं सगळं नियमात चाललं पाहिजे. नियमात चालतात बघा. नियमात चाललं पाहिजे. नियमात सगळं नियमात चाललं पाहिजे. गाड्या सुद्धा नियमात चालल्या पाहिजे. नियमात चालू राहिले. पोरांनी कसं चालव बरं? अहो ती इलेक्ट्रिक वस्तू आहे. अनेक घटना अशा घडतात, आई वडिलांना माहीत नसतं आपले लेकरं काय गुण करतात बाहेर. गाडी दम्माना चालल्या पाहिजे. हायवे रोड आहे, काय ऍक्सिडेंट होतात, काय प्रमाण वाढलं ऍक्सिडेंटचं. माणसं नियमात चालत नाही हो. बाकीच्या गोष्टी नियमात आहे. समुद्र नियमात आहे, पर्वत नियमात आहे. भगवंतानं नियम घालून दिलेला आहे. पर्वती बैसकानं सांडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, पृथ्वी भूते वाहावी ही आज्ञा माझी. समुद्रानं रेषा ओलांडायची नाही, पर्वतानं त्या ठिकाणी जागा सोडायची नाही. आपणच नियमात राहीना महाराज. नियम भगवंतानं घालून दिलेले आहे. ते नियम तुम्ही आम्ही पाळावे म्हणून भगवान परमात्म्यानं स्वतः ग्रहस्थी आश्रमाचे नियम पाळले महाराज. संसार भगवान परमात्म्याचा ग्रहस्थी आश्रम सुखरूप सुरू झाला. भगवान परमात्मा चेष्टा करतात कधी कधी रुक्मिणी मातेची. रुक्मिणी माता चेष्टा करते देवाची. कधी कधी चेष्टाचे भांडण नवरा बायको मध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? पत्नीनं पतीची चेष्टा करावी, पतीनंही पत्नीची चेष्टा करावी, पण चेष्टा पचली पाहिजे. टोले खायची पाळी नाही आली पाहिजे. वातावरण जरा हसून खेळून राहतं. मग चेष्टाचं वातावरण जर असेल ना, काही ठिकाणी भाग्यवान आहे ते पती पत्नी की ज्यांचं महाराज
अतिशय मेवण्याचं जसं नातं असतं ना चेष्टाचं, असंच वातावरण काढतात, आयुष्य घालवतात हसून हसून. ही त्याची चेष्टा करते, ती त्याचं चेष्टा करते. मला असंच वातावरण असावं संसारामध्ये. संसारामध्ये हसून खेळून हा संसार करायचा आहे.